सोलापूर महानगरपालिकेतून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे। महापालिकेच्या स्टोअर मधील भंगार चोरी प्रकरणी अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्यासह इतर 5 जणांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सोमवार 18 मे 2026 रोजी रात्री उशिरापर्यंत राजकीय नेते आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली। महापालिकेच्या शासकीय स्टोअरमधून भंगार चोरी झाल्याची बाब समोर आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह थेट सदर बाजार पोलीस ठाणे गाठले। सोमवारी रात्री उशिरापर्यंत हे सर्व नेते आणि मनपा अधिकारी पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते। अखेर शासकीय साहित्याची चोरी केल्याप्रकरणी अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे आणि त्यांच्या इतर 5 साथीदारांवर रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महापालिकेच्या स्टोअरमधून नेमके किती रुपयांचे भंगार चोरीला गेले, यामध्ये आणखी कोणत्या मोठ्या अधिकाऱ्यांचे किंवा कर्मचाऱ्यांचे हात गुंतले आहेत का, याचा सखोल तपास आता सदर बाजार पोलीस करत आहेत। मनपाच्या जबाबदार विभाग प्रमुखावरच चोरीचा गुन्हा दाखल झाल्याने पालिका वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे।